विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय. पुढं सगळं आता मज धरवावी शुद्धी येथुनी परतवावी बुद्धी घ्यावे सोडवनी कृपानिधी सापडलो संधी काळचक्री कविशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वतराई आपुले करुणेची साई करिओ आई मजवरी मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभावे त्या गुणे निणे आयुष्य होते उणे पुढील पेणे अंतरलो आता मज वाटतसे भय दिवसेंदिवस चालत जाय येथे म्या येऊनी केले काय नाही तुझे पाय आठविले करुणी अपराध क्षमा होतील केले पुरुषोत्तमा आपुले नामी द्यावा प्रेमा सोडवी भ्रमापासूनिया हृदय वसो तुमच्या गुणी ठावहा पाया पे चरणी करुहा रस सेवन वाणी फिटे तो धणी तुका म्हणे करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वतराई आपुले करुणेची साई करिओ आई मजवरी. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात, प्रार्थना करतात. अतिशय नम्र होऊन दीन होऊन देवाला शरण जाऊन तुकोबारायांनी या अभंगातून मागणी केलेली आहे. जवळजवळ सर्वच अभंगामध्ये आपण आजपर्यंत जे अभंग 4-5 पाहिले सगळ्याच अभंगामध्ये तुकोबारायांनी काय केलेले मागणीच करतात. तुकोबाराय मागणीच चालू आहे. याही अभंगातून तुकोबाराय देवाला मागू लागलेले आहेत आणि मागत असताना तुकोबाराय म्हणतात, हे देवा, हे कृपानिधी, आता मज शुद्धी धरवावी येथुनी बुद्धी परतवावी. तुकोबाराय देवाकडे जी मागणी करतात ती ही अशा स्वरूपाची. आपणही देवाला मागत असतो, अनेक वेळेला मागितलेलंही आहे आणि इथून पुढेही आपण मागणार आहोत. पण आपल्या मागणीचा आणि तुकोबारायांच्या मागणीचा विषय निश्चितच काय भिन्न आहे. तुकोबाराय ही अध्यात्म क्षेत्रातलीच होते, आपणही अध्यात्म क्षेत्रामध्येच आहोत, पण तरी मागणी मात्र काय भिन्नच आहे. काय मागतात तुकोबाराय, काय तुकोबारायांच्या मागणीचा विषय काय आहे. तुकोबाराय म्हणतात की आता मज शुद्धी धरवावी येथुनी बुद्धी परतवावी. प्रसंग असा असावा की तुकोबाराय भगवत प्राप्तीचं जे साधन आहे, मुक्त होण्याचं जे साधन आहे, ते साधन करत असावेत. आणि ते साधन करत असताना कधी कधी त्या साधनापासून मनुष्य असा दूर जातो.
आपणही तुम्ही बघा कधी आपणही एखादं साधन एखादं करायचं ठरवलं तर ते साधन पूर्णत्वाला नाही जात. समजा आपण 13 कोटी जप करायचा ठरवलं आणि असं मनामध्ये निश्चय केला की नाही दररोज 1 लाख जप करायचा. काय करायचा? दररोज 1 लाख जप करायचा असं ठरवलं आणि जपाला लागलो. 1 दिवस केला, 2 दिवस केला, 3 दिवस केला, चौथ्या दिवशी काहीतरी अडचण येते, काहीतरी प्रतिबंध येतो किंवा मनात काहीतरी येतं की आता ही आजचे दिवस राहते, दुसरं काहीतरी करू आणि ते सोडून देतो त्या दुसऱ्याच कामाला लागतो. मग ती प्रतिबंधामुळं म्हणा किंवा आपल्या मनाने तसं घेतलं, मनामध्ये करायचं दुसरं काम करायचं म्हणून म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण आपण जे मनामध्ये ठरवलेलं आहे, जे साधन आपल्याला साक्षात्कारापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या साधनापासून आपण असं दूर जातो. आणि असं का घडतं? असं घडण्याचं कारण हे आपला बेसावधपणा, असावधपणा. आपण सावध राहत नाही, सावधगिरीनं आपण साधन करत नाही, गाफील राहतो, गाफील. ते साधन करत असताना अनेक प्रतिबंध येऊन आपल्याला त्या साधनापासून दूर अशा प्रकारचे घेऊन जातात, मध्ये विघ्न निर्माण करतात. तुकोबाबांना सुद्धा तसाच अनुभव येत असावा. तुकोबाबांनी आतापर्यंत साधन केलं, अनेक वेळेला तुकोबाबा साधनाला चिटकायचे, पुन्हा साधनापासून त्या दूर जायचे, पुन्हा साधनाकडे यायचे, पुन्हा साधनापासून दूर जायचे. मग तुकोबाबांनी मनामध्ये विचार केले की असं का होतंय, का होत असावं असं. मग लक्षात आलं तुकोबाबांच्या की आपण बेसावध असतोय. किती सावध राहून बेसावध होतोच मनुष्य, असावध होतोच मनुष्य. आणि म्हणून तुकोबाबांनी देवाला प्रार्थना केली की देवा मला असं बेसावध होऊ देऊ नकोस, मला असं बेसावध होऊ देऊ नकोस. माझी शुद्धी कायम धरून राहिली पाहिजे. शुद्धी म्हणजे सावधपणा आणि अशुद्धी म्हणजे बेसावधपणा. शुद्धी शब्दाचा अर्थ सावधपणा. ही माझी शुद्धी म्हणजे सावधपणा. आता मात्र तू काय करावा, असा धरून माझ्या अंतःकरणामध्ये तो धरून ठेवावा. आता मज धरवावी शुद्धी, आता शुद्धी धरवावी. आता सावधपणा माझ्याकडून घट्ट, आता मी तर पकडण्याचा प्रयत्न करतोय सावधपणा, मी तर सावध राहण्याचा प्रयत्न करतोय, पण मी सावध राहत नाही. मग तू मला मदत करावी, तू मला सहाय्य करावं. तू काय करावं, तो सावधपणा, ती तत्परता माझ्या अंतःकरणामध्ये कायम अशा प्रकारची धारण करून ठेवावी, धरवावी. मला ती कायम धरायला लावावी तुझ्या शक्तीनं. आता मज धरवावी शुद्धी. आणि ते सावधगिरीनं मी जे साधन करतो त्या साधनापासून ज्या वेळेला ती माझी वृत्ती, माझं मन, माझं चित्त बेसावध होऊन ज्या वेळेला विषयाकडे येतं, विषयाचं चिंतन करतं किंवा बहिर्मुख होतं, बाहेर विषय भोगाकडे येतं, त्यावेळेला माझी बुद्धी तिथून परत करावी. येथून परतवावी बुद्धी, माझी बुद्धी परतवावी. काय आहे, आपली जी बुद्धी आहे ना, आपलं जे मन आहे ना, बुद्धीची जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती अशी बाहेरच धावते. कारण हे भगवंतानी ब्रह्मदेव आणि सगळे इंद्रिय हे असे बहिर्मुख केलेले आहेत. बघा तुम्ही, आपले जे सगळे इंद्रिय आहेत ना, हे सगळे इंद्रियाची तोंड कुठे आहेत, बाहेर आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, सगळे इंद्रिय बघा हे कसे आहेत, त्यांचे तोंड कुठे आहे, बाहेर. डोळे, डोळ्याचं तोंड कुणीकडे आहे, बाहेर. ते डोळे आहेत, पण त्या डोळ्याने आपण बाहेरचं पाहतो का आतलं पाहतो? आपले डोळे आहेत, पण आपल्या डोळ्याने आपण दुसऱ्याला पाहतो, आपल्याला आत नेमकं काय ते नाही दिसत आपल्याला.
म्हणजे नेत्रेंद्रियाचं धाव सुद्धा बाहेरच. कान, कान म्हणजे त्याला शास्त्रामध्ये आपण असं व्यवहारात कान म्हणतो, त्याला शास्त्रामध्ये श्रोत्रेंद्रिय म्हणतात. हे जे कान आहे ना, त्याच्या आत एक श्रोत्रेंद्रिय असतं की ज्या श्रोत्रेंद्रियाने आपण काय करत असतो, ऐकत असतो, श्रवण करत असतो. शब्दाचं ज्ञान आपल्याला ज्या इंद्रियाने होतं त्याचं नाव काय आहे, श्रोत्रेंद्रिय आहे. ग्रहणेंद्रिय आहे, रसनेंद्रिय आहे, त्वगेंद्रिय आहे, हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. आणि या सगळ्याची तोंड भगवंतानी देवानी अशी बाहेर केलेली आहे. आत काहीच नाही का पाहायला? आत पाहायला काहीच नाही शरीरात, आपल्या आत काहीच नाही का? भरपूर आहे, पण ते नेत्र आत कधी असं वळतच नाहीत पाहायला, ते बाहेरच पाहतात. श्रोत्र ते बाहेरच, आत आवाज नाही का? शरीरामध्ये आवाज आहे का नाही? शरीरामध्येही आवाज आहे, खूप आवाज आहे. शरीर म्हणजे कारखानाच आहे ना. किती बदल होतो शरीरामध्ये, किती आपण खाल्लेलं त्याच्यामध्ये किती परिणाम होऊन ते बाहेर येतं. त्याचा वेगवेगळा परिणाम होतो, ते रक्तामध्ये परिणाम होतो, त्याचा रेतामध्ये परिणाम होतो, त्याचा हाडामध्ये परिणाम होतो, त्याचा वीर्यामध्ये परिणाम होतो. काही जो असा टाकाऊ भाग आहे तो असा बाहेर निघतो. म्हणजे सगळं जे चालू होतं ऑटोमॅटिक सगळी मशिनरीज असते ना, त्या चालूच असतील ना, मग त्यांचा आवाज येतच असेल ना. पण ते कुठं ऐकू येतो आपल्याला? का नाही ऐकू येत? कारण ज्या इंद्रियाने ऐकायचं ते इंद्रिय आत कधी वळतच नाही ना, ते बाहेरच आहे, बाहेरच ऐकतं ते. घ्राणेंद्रिय, घ्राणेंद्रियाचं काम काय? गंध घेणं, गंधाचं ज्ञान करून देणं. गंधाचं ज्ञान कोणाला होत असतं? घ्राणेंद्रियाला. पण ते बी बाहेरच्याच गंधाचं ज्ञान करून देतं, आतल्या नाही. आत गंध नाही काय? शरीरात गंध आहे की नाही? कसा गंध आहे? गंधाचे दोन प्रकार, सुगंध आणि दुर्गंध. कसला का होईना पण गंधच आहे ना तो. आतही गंध आहेच ना शरीरामध्ये, पण शरीरातल्या गंधाचं ज्ञान करून घ्राणेंद्रिय नाही देत, बाहेरच्या गंधाचं ज्ञान करून देतो. मग शरीरातला गंध ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला मग तो इथं गंध आहे म्हणतो. पण बाहेर आल्यानंतर त्याचं ज्ञान करून देतो. जोपर्यंत आत आहे तोपर्यंत घ्राणेंद्रिय आणि त्या गंधाचं ज्ञान नाही होत. म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे बहिर्मुख आहेत, त्यांची तोंड बाहेर आहेत आणि बाहेरच्या विषयाचं ते ज्ञान करून देतात, आतलं ज्ञान करून नाही देत. आणि हे मन, बुद्धीची वृत्ती ही इंद्रियाच्या द्वारा बाहेरच जाते, बाहेरच्याच विषयाचा भोग घेते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचाच उपभोग घेत असते. आणि हे सगळे विषय हे मलिन आहेत. विषय हे कसे आहेत? मलिन अशा प्रकारचे आहेत. तुकोबा म्हणतात, देवा पांडुरंगा, माझी वृत्ती जी बाहेर विषयाकडे येते, विषयाचा भोग घेते, या विषयापासून तुम्ही वृत्ती काय करावी? परतवावी, ती अंतर्मुख करावी. जी बाहेर आलेली आहे तिला परत करावं, म्हणजे आत तिला अंतर्मुख करावं, तिला वळवावं. आत कुठं वळवायचं? ती बुद्धी जिथं आहे तिच्या बुडाला आत्मा आहे, तिला आधार, तिला अधिष्ठान आत्मा आहे. आणि बाहेर आलेली ती वृत्ती तिला परत करून, तिला वळून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावी. म्हणजे येथून परतवावी बुद्धी. शुद्धी धरवावी, मला सावधपणा अशा प्रकारचा धरवावा. आणि येथून बुद्धी काय करावी? परत करावी. हा एक याचा अर्थ. दुसरा याचा अर्थ आहे की आता शुद्धी धरवावी. शुद्धी शब्दाचा अर्थ दुसरा आहे पवित्र. शुद्धी म्हणजे काय? पावित्र्य, शुद्धपणा, पवित्रता, हा दुसरा अर्थ आहे. आणि जी पवित्रता आहे, जे पावित्र्य आहे, ती पावित्र्य ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे ती माझ्या बुद्धिवृत्तीनं धरून ठेवावं. आणि आता जे अपवित्र अशा प्रकारच्या वस्तूला धरलेलं आहे, इथून बुद्धीची वृत्ती काय करावी? परत करावी. म्हणजे काय? आता आपल्या बुद्धीनं
जे धरलेलं आहे किंवा जिथं बुद्धिवृत्ती आहे ती अपवित्र वस्तूच्या ठिकाणी, पवित्र वस्तूच्या ठिकाणी नाही. आपली बुद्धिवृत्ती कुठे आहे? बाहेर विषयाच्या ठिकाणी, संसारामध्ये, जगामध्ये, आपल्या शरीराच्या ठिकाणी. आणि हे सगळं अपवित्र आहे. हे सगळं कसं आहे? अपवित्र आहे. शरीर सुद्धा कसं आहे? अपवित्र आहे. घाण, अतिशय अशुद्ध आहे शरीर. या शरीरामध्ये एक रक्त नावाची वस्तू आहे, त्याचं नावच अशुद्ध आहे. त्याचं नावच काय आहे? अशुद्ध अशा प्रकारचं आहे. आणि आपण आपली बुद्धिवृत्ती या शरीराच्या ठिकाणी ठेवलेली आहे. आपली वृत्ती कुठे आहे? शरीरावर आहे. शरीराच्या ठिकाणी आपली जी विषयावरही असते, घरावर असते, मुलावर असते, आईवर असते, बापावर असते, काकावर, मामावर, सगळ्यावर आपली वृत्ती थोडी थोडी अशी वाटलेली असते. कशा रूपाने वाटलेली असते? ती दोन रूपांना, प्रामुख्याने ती आपली जी वृत्ती आहे ही वृत्ती दोन रूपांना अशी विभागलेली असते. एक अहम रूपानी आणि दुसरी मम रूपानी. अहम आणि मम. शरीराच्या ठिकाणी अहम रूपानी आणि शरीर संबंधी जे पदार्थ आहेत त्यांच्या ठिकाणी मम रूपानी. शरीराला आपण अहम म्हणत असतो. अहम, मी. शरीराला आपण काय आपलं स्वरूप समजतो, आपलं स्वरूप. आणि शरीर संबंधी जे पदार्थ आहेत, आपलं हे जे शरीर आहे, शरीराच्या संबंधी असणारा पदार्थ म्हणजे आई, शरीराच्या संबंधी असणारा पदार्थ म्हणजे वडील, भाऊ, बहीण, बाकीचे सगळे अजून सखे संबंधी जे कोणी आहेत. तसंच घर. या सगळ्या पदार्थांना आपण माझं म्हणत असतो. मम, त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात. आई माझी, वडील माझे, भाऊ माझा, बहीण माझी, बायको माझी, मुलगा माझा. आपण ज्या घरात, ते शरीर ज्या घरात राहतं ते घर माझं. ज्या गाडीनं ते फिरत असतं ती गाडी माझी, शेती माझी, हे गाव माझं. हे माझं अशा माझ्या या माझ अहम आणि मम म्हणजे मी आणि माझं अशा स्वरूपाने, अशा रूपाने आपली बुद्धिवृत्ती ही अनात्म पदार्थाच्या ठिकाणी चिटकलेली असते, स्थिर झालेली असते. कुठं? अनात्म पदार्थाच्या ठिकाणी. आणि जो अनात्म पदार्थ आहे तो अशुद्ध आहे, तो अपवित्र आहे. पवित्र फक्त आत्मा आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, शुद्ध आत्मा आहे. आत्मस्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे. आणि ह्या अनात्म पदार्थाच्या ठिकाणी बुद्धी चिटकली अहम आणि मम रूपाने. तिथून तुम्ही बुद्धी काय करा? परत करा. तिथून काढून घ्या माझी बुद्धी. देहाला चिटकले. देह अपवित्र आहे. देह कसा आहे? अपवित्र आहे. फारच अपवित्र आहे देह. देहाचा अपवित्रपणा इतका, देहा इतकी अपवित्र वस्तू जगामध्ये दुसरी कोणती नाही. अशी वाटते कोणती देह इतकी अपवित्र वस्तू? त्यातली त्यात पशवादिकाच्या देहापेक्षा मनुष्याचा देह सगळ्यात अपवित्र. आणि त्या अपवित्र देहाच्या ठिकाणी आपली बुद्धीची वृत्ती काय झालेली आहे? चिटकलेली आहे. आणि ती इतकी चिटकलेली आहे की तद्रूप झालेली आहे. नुसती अशी चिटकणं म्हणजे असं नुसतं संयोग संबंध झालाय असं नाही. संबंधाचे वेगवेगळे प्रकार असतात. संयोग संबंध, समवेत संबंध, संयुक्त समवाय संबंध, संयुक्त समवेत समवाय संबंध, विशेषणता संबंध, असं नाही. तादात्म्य संबंध घडलेला आहे बुद्धिवृत्तीचा आणि देहाचा. ती बुद्धी देहालाच आपलं स्वरूप मानते. देहच आपण असं मानते. आणि ती देह तर अपवित्र आहे. इतका अपवित्र आहे की त्या देहासारखी अपवित्र वस्तू जगामध्ये दुसरी कोणती नाही. वरून तर किती सुंदर दिसतोय,
पवित्र वाटतोय, सुंदर दिसतोय, पण बघा जरा आत कसं आहे मध्ये त्याच्या. वरून वरून नका पाहू, आत त्याच्या काय आहे. असे एक शिक्षक होते, म्हणजे गुरुजी होते. आश्रमामध्ये काही विद्यार्थी होते. देहाचं अनित्यत्व, देहाचं नाशिवंतत्व समजून सांगत होते. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्मकीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे या मंगळ तिचा बांधा. काय सगळ्या दुर्गंधी, घाण आहे सगळ्यात. सगळ्यात अपवित्र शरीर आहे, देह आहे. त्या शिष्याला काही पटच ना ते. म्हणजे असं कसं महाराज, अजून एखादी वस्तू कोणती जगामध्ये दुसरी असेल की शरीरापेक्षा पवित्र. ते म्हणे जर असेल तर मला आणून दाखव, मी ती मान्य करीन. ठीक आहे म्हणे गुरु महाराज. आणि मग तो ती अपवित्र वस्तू जगातली गुरुजींना आणावी, आपण दाखवावी आणून, म्हणून तो निघाला. गुरुजींचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घातला, निघाला. एखादी अशी वस्तू आणून म्हणला आपण गुरुजींना दाखवू की शरीरापेक्षा कशी आहे, अपवित्र आहे. निघाला. मग रस्त्याने जाताना असं बऱ्याच वस्तू पाहिल्या. वाटायचं हे असं का अपवित्र शरीरापेक्षा, त्याचा काय असं तसं निश्चय होईना. पण रस्त्याने जाता जाता त्याला एक अपवित्र वस्तू दिसली. असं एका गावामध्ये प्रवेश करणार होता, नवीनच गाव होतं. असं फिरत होता ना तो अपवित्र वस्तू शोधित. सकाळ सकाळची वेळ होती आणि असं खेडगाव आणि असं प्रवेश करणार गावामध्ये, तेवढ्यामध्ये त्याला अपवित्र वस्तू दिसली. दिसतातच गावात प्रवेश करताना. ती अपवित्र वस्तू पाहिली, त्याच्या नेमकं सकाळ सकाळ लोक बाहेर येतात, ते बाहेर देशाला येतात, आणि ती तसं नेमकं उठून गेलेलं होतं. आणि त्यानं ती अपवित्र वस्तू पाहिली. त्याला वाटलं अरे हा, ही सगळ्यात अपवित्र वस्तू आहे, याच्यापेक्षा जगामध्ये कोणतीही अपवित्र वस्तू असू शकत नाही. त्यानं ती पाहिली. त्याला वाटलं आता ही सगळ्यात अपवित्र, शरीरापेक्षा ही अपवित्र आहे. म्हणून आता ही उचलू आपण आणि घेऊन गुरुजीकडे जाऊ, गुरुजींना दाखवू की शरीरापेक्षा काय आहे, अपवित्र आहे. पण त्याला ती हात लावायची इच्छा होईना. असं लांबच होता अजून, तुला असं जवळ गेला आणि असं एक त्यानं काहीतरी असं पत्रा बित्रा घेतला आणि असं लोटायला लागला असं कशाने तरी. तेवढ्यामध्ये त्याला आवाज आला, ए थांब, स्पर्श करू नको मला. कोणी इकडे इकडे पाहिलं, मागं पुढं समोर इकडं काही कोणी काही दिसत नाही. पुन्हा तो घ्यायला लागला. पुन्हा आवाज, अरे थांब म्हणून सांगतो ना तुला, स्पर्श करू नको मला, ऐकू येत नाही तुला. पण तू कोण आहे, कोण बोलतोय? मीच मीच. माझ्याकडे पाय ना जरा, तू तुला समजत नाही, तू कुणाला स्पर्श करतोस, काय करू लागला तू, मला घेऊ लागला ना तू, घेऊ नकोस मला. कोण आहे? मी विष्ठा बोलते. कोण बोलते? विष्ठा. ती विष्ठेला वाणी फुटली आणि ती विष्ठा बोलायला लागली. का बरं हात नको लावू? अरे अरे अरे, कशाला हात लावतोस मला? तुझा हात लागल्यानंतर, तुझा स्पर्श झाल्यानंतर मला कोणती गती प्राप्त होईल काही सांगताच येत नाही, मनन स्वचिंतन करता येत नाही. मला ही जी आजची गती प्राप्त झाली का नाही, हे तुझ्यासारख्याचा स्पर्श झाल्यामुळंच. तुला माहिती आहे, 24 तासाच्या पूर्वी काल सकाळी मी कुठं होते, कशी होती माहिती आहे तुला? काल सकाळी 7-8 वाजता पुण्यातलं प्रसिद्ध जे हॉटेल आहे, त्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये असं समोरच्या बाजूला काचेमध्ये मला ठेवलेलं होतं. प्रत्येक येणारा माणूस माझ्याकडे असं पाहत होता. मला पाहिलं की त्याच्या मनामध्ये एक अशी इच्छा होती, माझ्याविषयी हवं 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 अशी इच्छा म्हणजे निर्माण व्हायची की हे आपल्याला भेटावी, हे आपल्याला भेटावी, हे आपल्याला भेटावी. अतिशय गोड दिसत होते मी. मला पाहिलं की इच्छा निर्माण होत होती. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटत होतं. कोण होते माहितीये मी? जिलबी.
कोण होते मी? जिलबी. तुझ्यासारखाच कोणीतरी आला आणि त्यानं माझ्याकरता मागणी घातली. माझ्या मालकाने त्याला दिलं, विकलं, पैसे देऊन तो घेऊन गेला घरी. घरी गेल्यानंतर त्याचा आणि माझा एक दिवसाचा संबंध आला. म्हणजे त्याने ती जिलबी काय केली? खाल्ली. आणि एकच दिवस त्याच्या संगतीमध्ये मी राहिले, त्याच्यामध्ये त्या शरीराच्या संगतीमध्ये राहिले. एकच दिवस शरीराच्या संगतीमध्ये राहिले तर 24 तासामध्ये मला आज ही दशा प्राप्त झाली. प्रत्येकाला हवे हवे वाटणारी मी आज माझ्याकडे कुणी पाहिलं की असं थुकत आणि पुढे जातं निघून. ही जी अवस्था प्राप्त झाली, हा जो अपवित्रपणा माझ्याकडे आला, कोणामुळं? कोणामुळं? शरीरामुळं. विष्ठा अपवित्र जर असेल, विष्ठा जर अशुद्ध असेल तर त्या विष्ठेला विष्ठत्व, विष्ठापणा ज्या शरीरामुळे प्राप्त झाला ते शरीर किती अपवित्र असेल. नको हात लावू मला. आता तरी कमीत कमी मला राहू दे या अवस्थेमध्ये, अजून कोणत्या अवस्थेला नेऊन टाकतो मला, नको हात लावू मला, अशी ती विष्ठा बोलत होती. गेला परत गुरुजींना सांगितलं, महाराज खरंच शरीरच काय आहे? अपवित्र. शरीरासारखी दुसरी अपवित्र वस्तू जगामध्ये नाही. का नाही? शरीर हे सगळं अपवित्र, शरीर हे सगळं. आणि आपली वृत्ती तिथं येऊन बसलेली आहे. त्या वृत्तीच्या, त्या देहाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर झालेली आहे. मी शरीर म्हणून, की जे शरीर अनित्य आहे, विनाशी आहे, दुःखरूप आहे, अपवित्र आहे, अशा शरीराच्या ठिकाणी. आणि या शरीरापासून, इथून माझी बुद्धी तुम्ही अशी परत करावी, परतवावी. देहावर आलेली वृत्ती, देहावर आलेली बुद्धी, देहाशी चिकटलेली ही बुद्धिवृत्ती, ही बुद्धी तुम्ही काय करा? परतवावा. म्हणजे परत करा. परत करा म्हणजे कुठं न्या त्या वृत्तीला? आत्मस्वरूपाकडे घेऊन जा. आणि तो आत्मा कसा आहे? शुद्ध आहे, शुद्ध. त्याच्या ठिकाणी कसलाच दोष नाही. तो कुठे आत आहे आत्मा. तुकोबाराय साधन करत असावे, आत्मचिंतनाचं साधन करत असावे. आणि आत्मचिंतनाचं, परमात्मचिंतनाचं साधन करत असताना पुन्हा पुन्हा वृत्ती देहाकडे येते. देहाकडे आलेली वृत्ती, अशुद्धाकडे आलेली वृत्ती ही परत करा, तिला परत घेऊन जा. आणि शुद्ध असलेला जो परमात्मा, तो परमात्मा वृत्तीला धरायला लावा. आता मज धरवावी शुद्धी, येथून परतवावी बुद्धी. घ्यावे सोडवणी कृपानिधी, सापडलो संधी काळचक्री. हे कृपानिधी, मला सोडवून घ्यावे, काळचक्री संधी सापडलो. देवा, आपण कृपेचे निधान आहात, कृपेचे सागर आहात. सागरासारखी कृपा तुमच्या ठिकाणी आहे. सागर, सागर म्हणजे काय? सागर म्हणजे काय? समुद्र. समुद्र म्हणजे काय? पाण्याचा खूप मोठा साठा, त्याला समुद्र म्हणतात. म्हणजे किती पाणी असल्यावर समुद्र म्हणतात त्याला? कपभर पाणी असल्यावर, 1 लिटर पाणी असल्यावर. समुद्रात किती पाणी असतं? किती लिटर पाणी असतं? किती लिटर पाणी असतं सांगताच येत नाही. सागरामध्ये जसं पाणी आहे म्हणून त्याला जलनिधी म्हणतात. त्याला काय म्हणतात? जलनिधी. मग समुद्रामध्ये जसं पाणी आहे, समुद्र जसा जलनिधी आहे, तसं आपण कृपेचे सागर आहात. आपण कृपानिधी आहात. आपण काय आहात? कृपानिधी आहात. हे कृपानिधी, सोडवून घ्यावे. मला तुम्ही काय करा? याच्यातून सोडवून घ्या. कशातून सोडवून घ्यायचंय महाराज तुम्हाला?
मी काय याच्यात सापडलो ना, याच्यामध्ये कशात सापडले तुम्ही? काळचक्री संधी सापडलो. काळचक्राच्या संधीमध्ये मी सापडलो. काळचक्र, हा काळचक्र. चक्र म्हणजे चाक, आणि चाक चक्र हे सतत काय होत असतं? फिरत असतं. चक्र वेगवेगळे असतात. रथाचं चक्र, फटफटीचं चक्र म्हणजे चाक, ते बी फिरतच ना. तसं एक काळाचं एक चक्र आहे, सारखं फिरत राहतं, ते कधीच थांबत नाही. काय? काळाचं चक्र हे सारखं फिरत असतं, ते थांबतच नाही. कोणासाठीच थांबत नाही, कधीच थांबत नाही. काळचक्र. काळ म्हणजे काय? काळ म्हणजे समय. त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? समय. संस्कृतमध्ये काल, काल म्हणतात. मराठीमध्ये काळ म्हणतात. त्यालाच हिंदीमध्ये समय म्हणतात. समय चक्र, कालचक्र सारखं फिरत असते, थांबत नाही. मग चक्र जे फिरतं ना, ते सारखं असं मग ते गोल फिरत असतं. त्याचा फेरा असा गोल असतो. त्याचा फेरा कसा असतो? गोल. गोल जे फिरतं त्याला चक्र म्हणतात. म्हणजे नेमकं कसं आम्हाला समजत नाहीये. म्हणजे त्याचं असं आहे, काळाची थोडीशी उपाधीनं वेदानं थोडी वेगवेगळी नाव आहेत. तसा काळ एकच आहे. काळ तसा एकच आहे. मग त्या काळाला आपण जे मोजतो ना, मिनिट, सेकंद, मिनिट झाल्यानंतर एक तास, घडी, त्याच्यानंतर प्रहर, त्याच्यानंतर प्रहर झाल्यावर दिवस, रात्र, दिवसानंतर आठवडा, आठवडा झाल्यानंतर महिना, महिना झाल्यानंतर आयन, आयन झाल्यानंतर एक संवत्सर, संवत्सर झाल्यावर मग मनवंतर, मनवंतर झाल्यावर मनवंतर झाल्याच्या नंतर मग कल्प, युग राहिलं मध्ये. वर्षानं संवत्सरानंतर काय आहे? युग, आणि युगानंतर संवत्सर, संवत्सरानंतर कल्प. असं काळ आहे. सेकंद, 60 सेकंद झाले की एक सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4, 5, 6, 7, 8, 9 असं 60 पर्यंत आलं की 1 मिनिट झाला. मग 1 मिनिट झाला की मग पुन्हा काय? पुन्हा पुढं काय? 61 का? पुन्हा काय 61 आहे का? मग काय पुढं? आता सेकंद काट आहे ना, सेकंद काट टक 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 असं 60 वेळेला टक टक केलं त्यानं, कुठे येतो? 12 येतो. आणि 12 वाल्यावर 60 झालं त्याचं, 60 झाली. मग पुन्हा काय पुढं? पुन्हा 61 का? 61 नाही, पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं. म्हणजे सेकंद काटा असा फिरला 60 वेळेला, असं 60 वेळेला टक टक त्यांनी केलं की पहिल्या जागेवर येतो, जिथून तो सुरू झाला होता तिथं आला. तिथं आला की थांबत नाही, पुन्हा त्याचं फिरणं चालूच राहतं. पण पुन्हा ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला काय असतं? पुन्हा तेच 1, 2, 3, 4 असंच फिरणं असतं त्याचं. यालाच चक्र म्हणतात, यालाच कालचक्र म्हणतात. यालाच काय म्हणतात? कालचक्र म्हणतात. हे कोणासाठीच थांबत नाही. नाही म्हणले आम्ही थांबवून घेऊ. अरे तू थांबवशील, घड्याळ थांबवशील, ते काटे थांबवशील त्याचे, पण काळ थोडा थांबलाय. काळ कोणासाठी थांबतो? नाही थांबत. मग जसं हे सेकंदाचा सेकंद फिरत असतात असे तिथंच, तसंच मिनिट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं 60 पर्यंत आलं की पुन्हा 1, 2, 3, 4 असं 7 मिनिट झालं की एक
घंटा, 1 तास, 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, आणि असे तास फिरले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 की 12 पर्यंत, म्हणजे 12 तास असतात दिवसाचे. पुन्हा 12वा काटा आला की पुन्हा ती काटा थांबत नसतो, ती काळ थांबत नाही, पुढे चालूच राहतो. पण मग पुन्हा पुढे जे असतं मोजायचं ते कसं, पुन्हा 1 2 3 4 असं. म्हणजे हे जसे काळ जसा फिरत राहतो, मिनिट काटा, तास काटा, सेकंद काटा, म्हणजे सेकंद फिरत राहतात, मिनिट फिरत राहतात, तास फिरत राहतात, दिवस प्रहर, दिवसाचे 4 प्रहर असतात, आणि रात्रीचे 4 प्रहर, रात्र दिवस असे 8 प्रहर असतात. पहिला प्रहर सकाळ, दुपार, तिसरा प्रहर आणि संध्याकाळ, असे दिवसात. तसंच रात्रीचे 4 प्रहर, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा प्रहर असतात. 4 प्रहर झाली की रात्र संपून जाते. रात्र संपली की पुन्हा दिवस, दिवस संपला की पुन्हा रात्र, का दिवस संपला की पुन्हा तिसरं काय आहे. समजा दिवस सुरू झाला, सूर्याचा उदय झाला, दिवस सुरू झाला, सूर्यास्ताला गेला, दिवस संपला, रात्र सुरू झाली, रात्र संपली, आणि मग पुन्हा काय सुरू होतो, तिसरं काय आहे का, दिवसच. रात्र संपली की दिवस, दिवस संपला की असा सूर्य येतो. असं हे चक्र सारखं चालू आहे. याला कालचक्र म्हणतात. दिवस फिरत राहतात. मग ते दिवस किती आहेत, 7 आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आणि रविवार झाल्यावर पुन्हा 8वं काय आहे काय, 8वं काय ना, पुन्हा सोमवार, पुन्हा मंगळवार. हे असे दिवस फिरत राहतात, तास फिरत राहतात, दिवस फिरत राहतात. त्याच्यानंतर आठवडे, पक्ष. एका महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. म्हणजे कावळा आणि बागळा नाही, पक्षी नाही म्हणत, पक्ष. पंधरवाडा, पंधरवाड्याला पक्ष आहे. त्याच्यामध्ये महिन्यामध्ये 2 पक्ष, म्हणजे 2 पंधरवाडे असतात. एक शुक्ल पक्ष आणि शुक्ल आणि कृष्ण पक्ष. त्याला मराठीमध्ये शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष म्हणतात. पंधरवाड्यामध्ये 15 दिवस असतात. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. 15वी तिथी कोणती ती, पौर्णिमा. पौर्णिमा झाली की पुन्हा प्रतिपदा, वद्य, लगेच. असं हे तिथ्या फिरत राहतात, तिथ्या फिरत राहतात. पुन्हा महिने फिरत राहतात. चैत्र झाला की वैशाख येतो, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, पुन्हा चैत्र. तसंच संवत्सरही फिरत राहतात. आताचं वर्ष जे चालू आहे, आता काय नाव, आता मी पंचांग पाहून नाही आलो. आता जे संवत्सर सुरू आहे त्याचं नाव असतं. असे 60 संवत्सर असतात. आणि 60 संवत्सर झाले पूर्ण की मग पुन्हा पहिल्या संवत्सरापासून पुन्हा सुरू होत असतं. प्रत्येक संवत्सराचं नाव आहे. जसं दिवसाला नाव आहे सोमवार, मंगळवार, बुधवार. तिथीला जसं नाव आहे प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, हे तिथीची जशी नाव आहेत तशी प्रत्येक वर्षाला सुद्धा काय असतं, नाव असतं. आता गेल्या वर्षी कोणतं वर्ष संवत्सर होतं त्याचं नाव वेगळं. आताचं जे चालू आहे या संवत्सराचं नाव वेगळं. पुढच्या वर्षीचं जे संवत्सर आहे त्याचं नाव वेगळं. संवत्सर म्हणजे वर्ष. असे 60 संवत्सर असतात. 60 संवत्सर झाले की एक फेरी पूर्ण झाली. आणि 60व संवत्सर संपलं की पुन्हा पहिल्यापासून सुरू. संवत्सर झाल्यानंतर मग असतं युग. कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता सध्या कोणतं चालू आहे, कलियुग चालू आहे. कलियुगाच्या अगोदर कोणतं होतं, द्वापारयुग. द्वापार युगाच्या अगोदर कोणतं होतं, त्रेतायुग. त्रेतायुगाच्या अगोदर कोणतं होतं, आणि त्याच्या अगोदर कोणतं होतं,
त्याच्या अगोदर कलियुग. कारण हे वार जसे फिरतात तसे फिरतच राहतं ना, असं थोडं आहे. आता हे कलियुग ज्या वेळेला संपेल, अजून भरपूर आयुष्य आहे कलियुगाचं, ज्या वेळेला संपेल त्यावेळेला काय सुरू होईल? पुन्हा कृतयुग म्हणजे सत्ययुग सुरू होईल. पुन्हा सत्ययुग संपलं की पुन्हा त्रेतायुग, पुन्हा द्वापारयुग, पुन्हा कलियुग, पुन्हा सत्ययुग, पुन्हा त्रेतायुग, पुन्हा द्वापारयुग, पुन्हा कलियुग, असं हे सारखं कालचक्र सुरू आहे. हे कालचक्र अखंड चालू आहे, थांबत नाही. ते कोणासाठीच थांबत नाही. नाही हो म्हणले थांबवा ना जरा, तुमच्यासाठी थांबत नाही. ते कोणासाठीच ते थांबत नाही कालचक्र. हे झाले युग. मग युगाच्या नंतर मनवंतर असतात. एका मनवंतरामध्ये 71 युग महायुग असतात. हे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे 4 युग मिळून एक महायुग असतं. त्याला काय म्हणतात? 4 युगाचं एक महायुग, त्याला चौकडी म्हणतात. आणि अशा 71 चौकड्या झाल्या म्हणजे त्या एका मनवंतरामध्ये 71 सत्ययुग, 71 त्रेतायुग, 71 द्वापारयुग आणि 71 कलियुग असतात. म्हणजे 71 चौकड्या त्याच्यामध्ये असतात. एवढं एका मनवंतराचा काल आहे. एवढा एका मनवंतराचा काल आहे. एका मनवंतराच्या कालामध्ये एक काल संपला की ते एक इंद्र मरत असतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र संपतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 महायुगाचा एक दिवस असतो. 1000 महायुग म्हणजे 1000 कृतयुग, 1000 त्रेतायुग, 1000 द्वापारयुग आणि 1000 कलियुग एवढं मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. पुन्हा तेवढीच रात्र. आणि अशा एका दिवसाने एका रात्रीने असं ब्रह्मदेवाचे 1 वर्ष. आणि अशा एक वर्ष असे 100 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य. त्या ब्रह्मदेवाच्या 100 वर्षातलं आता त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. 50 वर्षाच्या अगोदरच्याला पूर्वार्ध म्हणतात आणि 50 वर्षाच्या नंतरचं जे आहे त्याला म्हणतात उत्तरार्ध. तर 50 वर्ष संपून 51 वर्ष सुरू झालं आणि त्याच्यातलं पहिलं वर्ष आता सुरू आहे ब्रह्मदेवाचं. म्हणजे 50 झाली ब्रह्मदेवाची. थांबत नाही ब्रह्मदेवाचं बी असं चालूच आहे. त्याच्यासाठी नाही थांबलेलं हे काळचक्र, सगळ्यासाठी चालू आहे. आपल्यासाठी नाही थांबत. आपण थांबलो ना असं एका जागेवर तर काळचक्र सुरूच आहे. मनुष्य जन्माला आला की त्याचं काळचक्र ते काळचक्रावर आलाच, सुरूच होतं त्याचं काळचक्र. ते हळूहळू मोठा होतोच. नाही म्हणलं मला मोठंच व्हायचं नाही, कसं काय होणार? तू मोठा होणारच आहे. जन्माला आल्यानंतर तुझ्या डोक्याला केस येणारच आहेत. तू हळूहळू मोठा होणारच आहे. तरुण झाले मिशा येणारच आहेत. ते मिशा पुन्हा काळ्या कायम राहणार नाहीत. पुन्हा हळूहळू पुन्हा जसं पुढे दिवस होतील तसं त्याला काय होणार आहे? पुन्हा काळ्याच्या पांढऱ्या होणारच आहेत. आणि एक दिवस काय होणार आहे? मरून जाणारच आहे. नाही मी मरणारच नाही, नाही मी म्हातारा होणार नाही. जमतंय का तसं? म्हणा बरं तुम्ही बघा, कुणाला म्हातारा व्हावं वाटतं का? कुणाला म्हातारा व्हावं वाटतं का? आपले केस पांढरे कुणाला व्हावे वाटतात का? पण व्हायचे राहतात का? काय नाही. का नाही होत? कारण आपण सगळे काळचक्रावर आहे. काळचक्राच्या संधीत आपण सापडलेलो आहे. आपली इच्छा नसली, आपण काही नाही चाललो आपण तरी आपण त्या चक्रावर चालतच आहे. तसा एखादा कोणी मनुष्य रथात बसलेला आहे, गाडीत बसलाय, एसटीत बसलाय किंवा एखाद्या कोणत्या 4 व्हीलर मध्ये बसलाय. नाही मला पंढरपूरला जायचं नाही, गाडी पंढरपूरला निघाली किंवा सोलापूरला झाली तिकडं. नाही मला कुठंच नाही जायचं, मला कुठंच नाही जायचं, गाडीत बसलाय. अरे गाडी चालली तू काय म्हणतो मी नाही जाणार? गाडी चालली तू जाणारच आहे. गाडीत आहे ना तू, तुला जायचं नाही तर गाडीच्या खाली उतर ना. गाडीत बसला म्हणतो मी जाणार नाही, गाडी निघाली, गाडी 180च्या स्पीडनं पळायला लागली, म्हणतो मी नाही जाणार. कसं काय नाही जाणार? गाडी चालल्यावर तू जाणारच आहे. जोपर्यंत गाडीचा तुझा संबंध आहे तोपर्यंत तुझा प्रवास सुरूच आहे. तसं जोपर्यंत आपण कालचक्राच्या संधीत आहोत तोपर्यंत हे आपलं सुरूच आहे. जन्माला की प्रवास सुरूच आहे. मग मृत्यूपर्यंत शेवट नाही, पुन्हा मृत्यूपासून पुन्हा जन्माकडं. जसा सूर्य इकडून येतो, इकडं मावळतो, पुन्हा एक सकाळी इकडे येतो. सूर्याचा प्रवास कधी थांबला? तसा आपला जन्माकडून मृत्यूकडं, मृत्यूकडून पुन्हा जन्माकडं, असा सारखा प्रवास चालू आहे.
आपलाच नाही, जगातली प्रत्येक वस्तू अशी फिरत राहते, प्रत्येक वस्तू अशी फिरत राहते, प्रत्येक वस्तू. आता हे आपलं कापड आहे ना, आता नवं आहे, आता कसं आहे, नूतन आहे, नवीन आहे. हे जुनं होतं, हे जुनं झालं की टाकून देतो. ते टाकून दिलं की त्याचं खत होतं, ते खत जमिनीत पडतं. जमिनीत पडलं, शेतकरी तिथं मग ती सरकी पेरतो. सरकी अशी तिचं रोप उगवलं की हे खत पुन्हा ते त्याच्या बुडाला जाऊन त्याला ते पुष्ट करतं, त्याला कापूस येतो. ते कापूस काढतात, त्याचं पुन्हा वस्तू तयार करतात. हे वस्तू पुन्हा वापरतात, पुन्हा जुनं होतं, पुन्हा खत होतं, पुन्हा त्याचं कापूस होतो. सारखं हे चक्र काय आहे, चालूच आहे. समुद्राच्या मध्ये पाणी असतं, उष्णतेनं उन्हाने त्याची वाफ होती, वाफ होऊन वर त्याचे ढग तयार होतात, पाऊस पडतो, ते पाणी डोंगरावर पडतं, तेच नदीला येतं आणि नद्याच्या द्वारा पुन्हा समुद्रात जातं. तेच गेलेलं पाणी पुन्हा त्याची वाफ होते. सारखं हे चक्र काय आहे, सगळे तसं काळचक्र. काळचक्रामध्ये हे सगळे आपण सगळे काळचक्राच्या संधीत आहे. आणि काळचक्राच्या संधीत असल्यामुळे आपल्याला जन्माकडून मृत्यूकडे, मृत्यूकडून जन्माकडे सारखा हा प्रवास करावाच लागतो, कारण चक्र तसं फिरते. तुकोबाराय म्हणतात, ह्या चक्रात मी सापडलो, मला नको वाटतं इथं, पण बाहेर निघता येत नाही. या संधीत मी सापडलेलो आहे, तुम्ही याच्यातून काय करा, मला सोडवून घ्या. सापडलो संधी काळचक्री, पण तुम्ही मला काय कृपानिधी सोडवून घ्यावे. आपण काय आहात, अतिशय कृपेचे निधान आहात. तुम्ही काय करा, मला या काळचक्रातून काय करा, सोडवून अशा प्रकारचं घ्या. मला माहिती आहे तुम्ही सर्व शक्तिमान आहात. तुम्ही जर ठरवलं की मला या काळचक्रातून काय करायचं, सोडवायचं, तुम्हाला काय होणार नाही. आम्ही अल्पशक्तिमान आहे, आमच्याच्यानं नाही ते शक्य. आम्ही जीव आहे, तुम्ही ईश्वर आहात ना. कारण ईश्वर त्यालाच म्हणतात की जो काय आहे, सर्व शक्तिमान आहे, ज्याला अशक्य असं काहीच नाही, ज्याला अशक्य काहीच नाही. समर्थ तोच असतो की ज्याला अशक्य काहीच नाही, काही करू शकतो. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राणा रंक त्याचा. जर समर्थ असलेल्या ईश्वराने जर ठरवलं की राजा आहे, त्याला रंक करायचं, भिकारी करायचं, तर राजा असलेला त्याला भिकारी व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि भिकारी आहे, रंक आहे, त्याला राजा करायचा असेल ईश्वराने मनात घेतलं तर त्याला काहीच वेळ लागत नाही, लगेच तो काय होतो, राजा होतो. राजाचा रंक आणि रंकाचा राजा, काहीच वेळ लागत नाही. चहा विकणारा माणूस देश चालवितो, त्याला काय वेळ लागते देवाच्या मनात आल्यावर. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. राजाचा रंक रंकाचा राजा करायला काही वेळ लागत नाही. मुखं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. तू ठरवल्यावर काय नाही होणार, करशील तरी नव्हे काही. तुकोबाराय म्हणतात, करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करीऊ आई मजवरी. करशील तरी नव्हे काही. तू जर करायचं ठरवलं तर काय होणार नाही. राईचा डोंगर आणि डोंगराची राई होऊ शकते. राई म्हणजे अतिशय लहान पदार्थ, राई मोहरी, तिचा डोंगर होऊ शकतो आणि डोंगराची राई होऊ शकते. तू जर ठरवलं तर काय नाही होणार. मुक्याला वाणी होऊ शकते. मुका असलेला मनुष्य सुद्धा वाचस्पतीच्या बरोबर पैज लावून त्याला हरवू शकतो. हे तुमचं सामर्थ्य आहे. काय नाही होणार तुमच्या, तुम्ही ठरवलं तर. देवाने ठरवल्यावर काहीही होतं. एक कथा सांगत अशी, कुणीतरी एक राजा, त्या एका महात्म्याला त्यांनी काही प्रश्न विचारले. बरेच प्रश्न होते त्याच्यामध्ये, पण त्याच्यातला एक प्रश्न असा होता की देव काय करतो. विद्यार्थी असतील तर अभ्यास करतात, दुकानदार असेल तर दुकान चालवितो, शेतकरी असेल तर शेती करतो, व्यापारी व्यापार करतो.
डॉक्टर असेल तर पेशंट तपासतो, बरोबर आहे. देव काय करतो नेमकं, देवाचं काय काम, देव काय करतो असा प्रश्न विचारला. ती म्हणे तू राजा आहे का? हा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो पण तुला एकट्याला नाही, सभा भरव. आणि सभेमध्ये काय असे बावळट लोक बोलवू नकोस, विद्वानांची सभा भरव. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी विद्वानाच्या सभेत देईन. राजाने आमंत्रण दिलं सगळ्यांना, सगळे विद्वान बोलवले, पाचारण केले. सगळे विद्वान लोक आले, कवी लोक, विद्वान लोक, सगळी सभा भरली. राजा सिंहासनावर आरूढ आहे. आणि मग ज्या महात्म्याला त्यांनी प्रश्न विचारले होते ते महात्मे आले. महात्मे आल्यानंतर सगळ्यांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं. आले, राजा आसनावर उठला, त्यांना नमस्कार केला, त्यांना आसन दिलं बसायला. पण आता तो राजा सगळ्यात मोठं आणि उंच ह्याच्यावर त्याचं आसन, बाकीचे सगळे आसनं खाली. असं बाजूला त्या एका महात्म्याचं असं जवळ आसन. त्याने अगोदर सगळ्याला सांगितलं होतं की महात्मे येणार आहेत, त्यांना मी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता महात्मे येऊ लागलेले आहेत. ते प्रश्नाचे उत्तर कोणालाच किती बऱ्याच विद्वानाला विचारले होते पण कोणाला उत्तर देता येत नव्हते. तो महात्मा देऊ लागलाय. कसा विद्वान असेल, काय उत्तर देईल हे ऐकण्याकरता उत्सुकतेने सगळे आलेले. त्यांना आसन दिलेलं बसायला समोर, असं बाजूला आले, बसले. ते त्यांचं सगळं स्वागत, त्यांचे पूजन वगैरे झालं. आणि मग राजांनी उठला, हात जोडले, सांगितलं महाराज मी तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता बोलवलेलं आहे. हो म्हणे, बोलवलेलं आहे. ठीक आहे, मी बस प्रश्नाची उत्तर देतो मी तुला, पण मला अगोदर हे सांग, मला प्रश्न विचारणारा श्रेष्ठ असतो का उत्तर देणारा श्रेष्ठ असतो? का हो, तुमच्याकडे कसं आहे? प्रश्न विचारणारा श्रेष्ठ असतो का उत्तर सांगणारा श्रेष्ठ असतो? हा, विचारणारा कसं काय? तो विचारतो त्याला माहित नाही म्हणून विचारतो. ज्याला प्रश्नाचं उत्तर माहित नाही तो विचारत असतो, ज्याला प्रश्नाचं उत्तर माहिती आहे तो उत्तर सांगत असतो. ज्याला प्रश्नाचं उत्तरच माहित नाही तो उत्तर सांगेल का? हा, ज्याला प्रश्नाचं उत्तर माहित नाही तो विचारतो की नाही? विचारतो. मग ज्याला प्रश्नाचं उत्तर माहित नाही तो श्रेष्ठ आहे का ज्याला प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, ज्ञात आहे, तो श्रेष्ठ आहे? हा, तो कसं काय श्रेष्ठ असेल? ज्याला प्रश्नाचं उत्तर ज्ञात आहे तो श्रेष्ठ असेल ना, आणि तोच प्रश्नाचं उत्तर देईल ना. राजांनी सांगितलं जो प्रश्नाचं उत्तर देतो तो श्रेष्ठ आहे. ठीक आहे. मग जो श्रेष्ठ असतो त्याचं आसन वर असतं का जो कनिष्ठ त्याचं आसन वर असतं? श्रेष्ठ माणसाचं आसन वर असतं का कनिष्ठ माणसाचं आसन वर असतं? हा, आणि राजाने स्वतःचं आसन असं वर, स्वतःच राजाचं आसन वर होतं आणि बाकीचे आसन कसे होते? खाली होते. म्हणजे ते विद्वानाचं आसन सुद्धा कुठं होतं? खालीच होतं. कसं काय उत्तर सांगू म्हणे तुला? तुमच्याकडे मर्यादेचं पालन नाही केलं जात. जो श्रेष्ठ आहे त्याचं आसन वर पाहिजे. लगेच राजा खाली उतरला, त्यांच्या पाया लागला, सांगितलं महाराज तुम्ही वर बसा, मी खाली बसतो. आणि मग त्या महात्म्याला सिंहासनावर बसवलं. तो राजा खाली बसला त्या महात्म्याच्या पाय दिले त्या आसनावर. आणि मग पुन्हा हात जोडले, सांगितलं महाराज आता सांगा माझ्या प्रश्नाचं उत्तर. काय प्रश्न आहे तुझा? त्यांनी सांगितलं महाराज माझा पहिला प्रश्न हा आहे, बाकीचे आज बरेच प्रश्न होते. देव काय करतो? देव काय करतो? त्या महात्म्याने सांगितलं तुला अजून कळलं नाही का देव काय करतो ते? तुला समजलं नाही देव काय करतो ते? तुझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तू देव काय करतो ते, आणि अजून मला विचारतो तू की देव काय करतो ते? अरे देव काय करत नाही, त्याला वाटेल ते काहीही करू शकतो, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. त्याच्या मनात आलं तर रंकाचा राजा करतो आणि राजाचा रंक करतो. तुला माहितीये
2 मिनिट अगोदर मी मधुकरी मागणारा होतो. भिक्षुक. आणि आता 2 मिनिटाच्या आत आता काय झालो? राजा झालो, सिंहासनावर बसलो. अजून काय करायला पाहिजे देवाने? त्याच्या मनात आलं तर काहीही करतो. तो 2 मिनिटाच्या अगोदर राजा होता, सिंहासनावर होता, आणि आज माझ्या आसनावर जाऊन बसला म्हणजे रंक झाला, भिक्षुक झाला. काही देव समर्थ आहे, समर्थ. तू ठरवल्यानंतर काय होणार नाही. करशील तरी नव्हे काही. तू ठरवल्यावर काय करणार नाही तू. तुझं सामर्थ्य आहे तसं. तू ठरव की मला सोडवायचं या काळचक्रातून. तू ठरव मला सोडायचं, असं ठरवून घे. करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करी ओ आई मजवरी. हे आई, आपुले करुणेची साई मजवरी करी ओ. आपली जी करुणा आहे त्या करुणेची सावली माझ्या अंगावर तू कर. म्हणजे माझ्यावर तू कृपा कर, माझ्यावर करुणा कर, आणि करुणा करून माझ्यावर कृपा करून मला या काळचक्राच्या तावडीतून काय कर? सोडव. देवा, हे आई. पांडुरंगाला तर तुकोबारायांनी आई म्हटलंय. हे आई, हे विठाबाई, हे पांडुरंगे, हे विठ्ठले, तू काय कर? मला या काळचक्रातून सोडव. मी प्रयत्न करतो सुटण्याचा, पण मी सुटत नाही. पुन्हा पुन्हा माझी बुद्धी विषयाकडे जाते, पुन्हा पुन्हा बुद्धी माझी बाहेर विषयाकडेच येते, आत परततच नाही. तूच कृपा कर, आणि त्याच्याशिवाय काळचक्रातून सुटणार नाही. तूच कृपा कर, आणि तिथून माझी बुद्धी परत कर. आजपर्यंत तर माझा काळ असाच गेला. आजपर्यंत तर मी काही केलंच नाही, घडलंही नाही माझ्याकडून काही. आता करायला लागलो तर तसं ते होत नाही. तूच मदत कर. कसा गेला आतापर्यंतचा काळ? मागील काळ अज्ञानपणे, सरला स्वभावे त्या गुणे, नेणे आयुष्य होते उणे, पुढील पेणे अंतरलो. मागील काळ अज्ञानपणे, मागचा काळ अज्ञानपणानं स्वभावतः त्या गुणी सरला. स्वभावताच त्या अज्ञानपणानं तो काळ काय होऊन गेला? संपूर्ण अशा प्रकारचा गेला. बाळपण तसंच, कुणाचंही तसंच संपत. बाळपण गेले नेणता, वृद्धपणी तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. बाळपण गेले नेणता. बालपण असं अज्ञानपणात जातं, कुणाचंही असो, कुणी असो. काय करतं बालपणाच्या मध्ये? काय आपण करावं? आपलं हित कशामध्ये? नामस्मरण करावं, साधना करावी, आपण या संसारातून मुक्त व्हावं. समजतं असं काय बालपणामध्ये? म्हाताऱ्या लोकांना कळाना, अख्खा जन्म गेला तरी. आणि बालपणात काय कळणार आहे? कळतं काही बालपणात? काही कळत नाही, काही कळत नाही. अहो, टेकले म्हातारे तरी त्यांना समजत नाही अजून आपण आता तरी उद्धाराची साधना करावी. बाबा एक दृष्टांत सांगत असतात. एक म्हातारं, अख्खा जन्म गेला त्याचा, पण कधी देवाचं नाव तोंडाने घेतलं नाही. देवधर्म सांदी पडिले सकळ. नुसतं हाय संसार, हाय पैसा, हाय संसार, हाय पैसा, असा जन्म गेला. बरं, त्याची मुलं होते, 2 मुलं होते, चांगले मुलं होते, सुशिक्षित होते. त्यांना वाटायचं आपल्या बाबांनी खूप कमवलंय, आता म्हातारपणामध्ये तरी आता त्यांनी काय करावं? स्वतः करता आत्मचिंतन करावं, काहीतरी परमात्मचिंतन करावं, स्वतःचा उद्धार करून घ्यावा. पण तसं ते करीतच नव्हतं काही. खूप वाटायचं त्यांना की यांनी देवाचं भजन करावं, पण ते करीतच नव्हतं म्हातार. शेवटी ती त्याची वाणीच गेली, बोलताच येईना त्याला. पण त्या पोरांना खूप हळहळ वाटायची. आपल्या बाबांनी कधी आयुष्यात कधी देवाचं नाव घेतलं नाही. एकदा तरी बाबांनी राम तरी म्हणावं, पण ती काही म्हणतच नव्हतं. पण काय झालं, एके दिवशी नेमकं असं ते म्हातारं खाटीवर झोपवलेलं होतं, आणि दारात असं वासरू बांधलेलं होतं गाईचं. कोणीतरी ती का त्या सुनबाईनं काहीतरी अशी ती झाडून वगैरे काढलं, आणि किरसुनी तिथंच टाकली. किरसुनी म्हणजे ती झाडू फडा
तिथंच टाकला. आता ते वासरू ते थोड्या वेळानंतर ते केसुनी लागलं ते तोडायला जाताना. म्हाताऱ्यानं पाहिलं, कवडी 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 गोळा केलं, जतन केलेलं सगळं पहिल्यापासून. वासरू किरसुनी खाते. मग त्याला ते बोलता ते येईना, सांगता ते येईना सगळ्या लोकांना की ती वासरू किरसुनी खाली ते उचलून घ्या म्हणून. पण वा 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 गे 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 असं लागलं करायला ते. वा वा के के असं. ते पोराने ऐकलं त्याच्या. काय जाऊ द्या म्हणे आता शेवटच्या टप्प्यात का होईना पण म्हाताऱ्याला म्हणजे बाबांना वासुदेवा केशवा म्हणावं वाटतंय. त्याला वाटलं एकदा तरी त्यांनी कोणाला नीट व्यवस्थित स्पष्ट म्हणावं, त्याला ऐकायची इच्छा झाली म्हणून त्यांनी अमेरिकेचे फॉरेनचे डॉक्टर आणले. काही करा, जेवढा पैसा लागायचा तेवढा लागू द्या, फक्त एकदम तोंडातून त्यांचा शब्द आला पाहिजे. आणि मग खूप खर्च केला आणि थोडीशी मग ती वाणीतून शब्द यायला लागले आणि मग बोलायला लागले. मग ती पोरग जवळ बसलं, बाबा बोला आता, तुम्हाला वासुदेवा केशवा म्हणायचं होतं ना, त्यासाठी मी खूप खर्च केलाय आणि तुम्ही वासुदेवा केशवा म्हणण्याकरता तुम्ही म्हणा आता वासुदेवा केशवा म्हणा, माझ्या देखत एकदा तरी म्हणा. मला कशाचा वाशा आणि कशाचा केशा, मला वासुदेवा आणि केशवा नाही म्हणायचं, ते वासू केसुनी खात होतं हे सांगायचं होतं म्हणे. तर असं आयुष्य जातं सगळं. म्हाताऱ्या लोकांना सुद्धा समजत नाही काय काय, अज्ञानपणात जातो सगळं जीवन असं. आणि बालपण तर मग जातच. तुकोबाई म्हणतात माझं सुद्धा बालपण असंच गेलं अज्ञानपणातच, काही कळलं नाही. मागील काळ अज्ञानपणे सवला स्वभाव त्या गुणे, नेणे आयुष्य होते उणे, आयुष्य उणे होते नेणे. आयुष्य कमी कमी होत जात होतं. 100 वर्षाचं आयुष्य असतं एका व्यक्तीचं. मग जसं जसं वय वाढेल तसं तसं ती वय वाढत जातं, म्हणजे वय कमी होत गेलेलं असतं ते. समजा 100 वर्षाचं आयुष्य असेल आणि तो 50 वर्षाचा झाला तर 50 वर्ष कमी झाले, वाढलं नाही. काहीतलं सगळं विपरीतच आहे मृत्यू लोकातलं. मृत्यूलोकीची उभराटे. आयुष्य कमी होत जातं आणि लोक म्हणतात यांचं आयुष्य वाढलं, लय वाढलं त्यांचं आयुष्य. वाढलं नाही, ते कमी झालं. असं उणं होत जातं, कमी कमी होत जातं. पण तो कोवळे म्हणतात काही कळलं नाही. आयुष्य होते उणे, पुढील पेणी अंतरलो. आणि आयुष्य उणं होत होतं. आणि मग पुढं आपल्याला जे मिळवायचंय, पुढचा मुक्काम जे गाठायचा आहे, ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची, मोक्षप्राप्ती करून घ्यायची, देवाचा साक्षात्कार घडवून घ्यायचा आहे, तो मुक्काम मात्र असा मग त्याच्यापासून दूरच गेलो. कारण आयुष्याची साधना, त्या साधनेच्या योगानं तिथपर्यंत पोहोचायचं. आणि आयुष्य तर असंच गेलं अज्ञानपणात. उद्धाराकरता काही साधनच केलं नाही. आयुष्य संपलं, आयुष्य कमी कमी होत आलं आणि माझा मुक्काम असाच दूर राहिला, अंतरला. पुढील पेणे अंतरलो. तुकोबाबाई म्हणतात आता माझं कसं होईल. त्या मुक्कामापर्यंत म्हणजे भगवत साक्षात्कारापर्यंत जर मी नाही पोहोचलो, देवापर्यंत जर नाही पोहोचलो, देवाची भेट नाही झाली, कसं होईल माझं. पुन्हा पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा म्हणजे सारखं या चक्रामध्ये पुन्हा फिरावं लागेल. तुकोबाबाई म्हणतात मला याची खूप भीती वाटू लागली. आता माझं वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय. असे दिवसेंदिवस असे चालत चाललेले आहेत. मी नाही काय करत साधना, पण दिवस थोडेच थांबलेत माझ्यासाठी. दिवस थांबलेत का तुमच्यासाठी? ते थांबलेत का? माझ्यासाठी ते दिवस थांबणार आहेत का? नाही. दिवस असे दिवस निघूनच चाललेत. दिवसेंदिवस चालत जाय, दिवसेंदिवस असे जाऊच लागलेले आहेत. आणि त्यामुळं मला खूप भय वाटतंय. आता माझं वाटत असे भय, दिवसेंदिवस चालत जाय. तुकोबाबाई थोडंसं आत्मनिरीक्षण करतात. तुकोबाबाई म्हणतात देवा काय केलं मी इथं येऊन? येथे मी येऊन केले काय? इथं येऊन काय केलं काही समजत नाही मला. जे करायला पाहिजे तर ते तर केलंच नाही. काय केलं आपण तरी? काय केलं येऊन? देव भेटेल, देवाची कृपा होईल, साक्षात्कार होईल, आपण मुक्त होऊ, असं काही केलंय? भगवंताचं नाम गायलंय, नामस्मरण केलंय? काही केलं नाही. तुकोबाबाई म्हणतात मी काय केलं इथं येऊन? नाही तुझे पाय आठविले,
तुझ्या पायाचा आठव, तुझ्या पायाचं चिंतन तर मी कधीच केलं नाही. मग काय केलंय? असं वाटतंय की आपलं इथं येणं हे निरर्थक आहे, निरर्थक, फुकट गेलं इथं आलेलो आपलं आयुष्य. करुणी हे सगळे आपले दोष, आपले अपराध तुकोबारांनी लक्षात घेतले आणि मग या दोषातून मुक्त करण्याकरता प्रार्थना करतात. करुणी अपराध क्षमा, होतील केले पुरुषोत्तमा, आपुले नामी द्यावा प्रेमा, सोडवी भ्रमापासून या. हे पुरुषोत्तमा, होतील आणि केलेले माझे अपराध आणि पुढे जे होतील अशा प्रकारचे हे जे अपराध आहेत, हे अपराध क्षमा करून मला तुमच्या नामाविषयीचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये द्या. आपुल्या नामी द्यावा प्रेम, नामाविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये द्या आणि ह्या सगळ्या संसाराच्या भ्रमातून मला काय करा, मुक्त अशा प्रकारचं करा. सोडवी भ्रमापासून या, हृदय वसो तुमच्या गुणी, ठावहा पायापे चरणी, करू हा रस सेवनवाणी, फिटे तो धणी. तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात, देवा तुमच्या गुणाच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी अनंत गुण आहेत. आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं, अनंत गुण आहेत देवाच्या ठिकाणी. मग त्या देवाचे जे गुण आहेत त्या गुणाच्या ठिकाणी माझं चित्त मन राहो, तुमच्या चरणाच्या ठिकाणी माझं चित्त राहो. आणि वाणीनं धणी फिटेतो, धणी म्हणजे इच्छा तृप्त होईपर्यंत हा नामाचा रस वाणीनं सेवन करू. अशा प्रकारची कृपा देवा तुम्ही माझ्यावर करा. फिटे तो धणी तुका म्हणे, करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई, करीव आई मजवरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय.